श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोतेहो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत. जसे की आपल्याला माहित आहे की 2024 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे 2025 या नवीन वर्षाची. आणि नवीन वर्ष म्हटलं की आपल्या समोर सर्वात आधी येते ते म्हणजे कॅलेंडर. हो श्रोतेहो, आजच्या या खास व्हिडिओत आपण पाहू शकता माझ्याकडे अरुणोदय ही दिनदर्शिका आलेली आहे. वार्षिक पंचांग हे माझ्याकडे याचे आलेले आहे. तर अगदी सविस्तररित्या मे 2025 या महिन्याची मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. आधीचे 4ही महिन्यांचे व्हिडिओज बनवून झालेले आहेत. जर आपण ते पाहिले नसतील तर ते देखील पाहून घ्यावे. आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त मे महिन्यातील संपूर्ण सणवार व्रताविषयी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. 1 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त आपण व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. तर सुरुवात करूया. 1 मे पासून 1 मे ची सुरुवात होत आहे गुरुवारच्या दिवशी आणि या दिवशी आपण पाहू शकता आहे महाराष्ट्र व कामगार दिन. हो श्रोतेहो, या दिवशी गुरुवारच्या दिवशी विनायक चतुर्थी देखील आलेली असून भद्रा समाप्त होणार आहे सकाळी 11:23 2 मेचा दिवस असणार आहे शुक्रवारचा दिवस. आद्य शंकराचार्यांची जयंती देखील असणार आहे या दिवशी. 3 मेला आपण पाहू शकता शुभ दिवस आहे. श्री नृसिंह नवरात्र आरंभ होत आहे. सुवर्णप्राशन प्रारंभ होत आहे दुपारी 12:34 नंतर शनिवारच्या दिवशी. 4 तारखेला रविवारच्या दिवशी आहे भानुसप्तमी. तसेच सुवर्णप्राशन समाप्ती होत आहे. 5 मेला श्री शंकर महाराजांची पुण्यतिथी असणार आहे. पुणे येथे अगदी मोठ्या उत्साहात अगदी जोरात साजरी केली जाते. सोमवारच्या दिवशी हे असणार आहे. त्यानंतर 6 मेला मंगळवारच्या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचा पुण्यदिन आहे. 7 मेचा दिवस असणार आहे रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती साजरी करण्यासाठी. तो यंदा बुधवारच्या दिवशी आलेला आहे. 8 मेला मे महिन्यातील पहिली एकादशी असणार आहे मोहिनी एकादशी, जी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे. तसेच परशुराम रुक्मिणी द्वादशी देखील या दिवशी असणार आहे. 9 तारखेला घबाड प्रारंभ होत आहे सकाळी रात्री 12:08 आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुण्यदिन देखील असणार आहे शुक्रवारच्या दिवशी. आणि गोपाळकृष्ण गोखले यांची जयंती देखील 9 मेला यंदा शुक्रवारीच आलेली आहे. 10 तारखेचा दिवस हा शुभ दिवस असणार आहे शनिवारचा दिवस. 11 तारखेला आहे आपण पाहू शकता श्री नृसिंह जयंती रविवारच्या दिवशी जी साजरी केली जाईल. तसेच महर्षी व्यासांची देखील जयंती असणार आहे. मदर्स डे या दिवशी रविवारीच आलेला आहे 2025 मध्ये. 12 मेला आपण पाहू शकता सोमवारच्या दिवशी आहे बुद्ध पौर्णिमा. जागतिक परिचारिका दिन देखील असणार आहे. संत दामाजी महाराजांची पुण्यतिथी मंगळवेढा येथे सोमवारी देखील साजरी केली जाईल. 13 तारखेला नारद जयंती असणार आहे मंगळवारच्या दिवशी. 14 तारखेला आपण पाहू शकताय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आलेली आहे बुधवारच्या दिवशी. हो श्रोते, 2025 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजांची जयंती बुधवारच्या दिवशी आलेली आहे. तसेच अमृत सिद्धी योग देखील या दिवशी असणार आहे. 15 तारखेचा दिवस गुरुवारी 15 मे हा जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जाणार आहे गुरुवारच्या दिवशी. 16 मेला आलेली आहे मे महिन्यातील एकमेव संकष्ट चतुर्थी, जी तिचा चंद्रोदय आहे तो रात्री 10:20 असणार आहे शुक्रवारच्या दिवशी. 17 तारखेला शनिवारच्या दिवशी विश्व दूरसंचार दिन असणार आहे, जो सर्व भारतभरात साजरा केला जाईल. आपण पाहू शकता 18 तारखेला राहू कुंभमध्ये असणार आहे तर केतू सिंहमध्ये असणार आहे रविवारच्या दिवशी. 19 तारखेला सप्तमी क्षय आहे. 20 तारखेचा दिवस असणार आहे कालाष्टमीचा दिवस. या दिवशी पंचक प्रारंभ होत आहे मंगळवारच्या दिवशी. 21 तारखेला घबाड प्रारंभ होत आहे तर 22 तारखेचा दिवस असणार आहे भाद्रपद ज्येष्ठ मासारंभ होणार आहे पंचक आहे या दिवशी गुरुवारच्या दिवशी. 23 मेला मे महिन्यातील दुसरी एकादशी आहे जिचे नाव आहे अपरा एकादशी. अमृत सिद्धी योग प्रारंभ होत आहे सायंकाळी 4:02 नंतर. त्यानंतर 24 मेचा दिवस असणार आहे शुभ दिवस असणार आहे. अमृत सिद्धी योग समाप्ती होणार आहे या दिवशी शनिवारच्या दिवशी. 25 तारखेला मास शिवरात्री ही आलेली आहे आपण पाहू शकताय. रोहिणी पाऊस प्रारंभ होत आहे रविवारच्या दिवसापासून. 26 मेचा दिवस असणार आहे सोमवती अमावस्या. हो श्रोतेहो, या मे महिन्यातील अमावस्या जी आहे ती सोमवारी आलेली आहे, जिचा प्रारंभ दुपारी 12:12 होणार आहे सोमवारी आणि त्याची समाप्ती 27 मेला सकाळी 8:32 होणार आहे. प्रतिपदा क्षय आहे. जोगेश्वरी यात्रा असणार आहे उदगाव येथे मंगळवारच्या दिवशी. 28 तारखेला आपण पाहू शकताय चंद्रदर्शन होणार आहे. दग्ध योग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती 28 मेला बुधवारच्या दिवशी यंदा आलेली आहे. बुधवारचा दिवस आलेला आहे. आणि 29 मेला गुरुवारच्या दिवशी महाराणा प्रतापांची जयंती असणार आहे.
तर 30 तारखेला आपण पाहू शकताय विनायक चतुर्थी असणार आहे. शुक्रवारच्या दिवशी शेषात्मज गणेश जन्मोत्सव असणार आहे. गोवा राज्य दिन देखील असणार आहे शुक्रवारच्या दिवशी. तर 31 तारखेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती असणार आहे शनिवारच्या दिवशी. तर असा हा एकंदरीत मे महिना 31 दिवसांचा असणार आहे. माझ्याकडून जर काही माहिती राहिली असेल तर आपल्यासाठी पुन्हा एकदा मी व्हिडिओला अगदी कॅमेऱ्याला स्लो करून चालवत आहे. आपण फक्त व्हिडिओ पॉज करा, थोडासा झूम करा आणि व्यवस्थित माहिती सर्व आपण या मे महिन्याची वाचू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 1 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी व्हॉट्सअपवर व्हिडिओला कमीत कमी 5 जणांना शेअर करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.